नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण एक वेगळा आणि युनिक पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे भाज्यांचं लोणचं। आहे ना वेगळं, ऐकायला तर वेगळं आहे आणि चवीला पण खूप मस्त लागतं। आणि हे लोणचं तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता। अगदी झटपट होतं आणि चवीला अगदी भन्नाट लागतं। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया। काय काय साहित्य लागणार आहे? आधी आपल्याला लोणच्याचा मसाला बनवावा लागेल। तर लोणच्याच्या मसाल्यासाठी इथे मी एक मोठा चमचा जिरं घेतलंय, नंतर 2 चमचे बडीशेप घेतली, 1 चमचा मी इथे ओवा घेतलाय, इथे मी अर्धा चमचा हिंग घेतलेलं आहे, नंतर मेथी दाणा घेतलेला आहे 1 चमचा, हळद घेतलेली आहे 1 चमचा, नंतर आपण इथे ओवा घालणार आहोत 1 चमचा, इथे काळं मीठ घेतलेलं आहे 1 चमचा, नंतर आपण गरम मसाला वापरणार आहोत। त्यामध्ये मी लवंगा घेतलेत एक 7 ते 8 मिरे घेतलेले, 2 चमचे मी धणे घेतलेत आणि अगदी थोडीशी दालचिनी घ्यायची आणि ही मोहरीची डाळ जी महत्त्वाची आहे आपल्याला लोणचं बनवण्यासाठी। तर ही मोहरीची डाळ मी तुम्हाला दिसत असेल की ही पाववाटी मी घेतलेली आहे। नंतर 4 लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला, कारण आपण लोणचं बनवतो तर त्याला आंबटपणा पाहिजे। आंबटपणासाठी आपण इथे लिंबाचा वापर करणार आहे आणि लिंबामुळे आपलं लोणचं हे टिकायला मदत होते। नंतर लसूण घालायचं आहे आपल्याला। लसणाने आपल्या लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येते। परत आपण इथे आलं सुद्धा घालणार आहे, आल्याने सुद्धा लोणच्याला खूप छान टेस्ट येते। आता आपण यामध्ये काय भाज्या घालणार आहोत, तर भाज्या म्हणजे मी एक मोठा मुळा घेतलाय, त्याची साल काढून अशा पद्धतीने उभा चिरून घेतलाय। नंतर इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या वापरताना ह्या कमी तिखटाच्या मिरच्या वापरायच्या आहेत, खूप जास्त तिखट मिरची वापरायची नाही। आणि 2 गाजर घेतलेले आहेत आणि 2 गाजराचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतले। तर आधी आपण लोणच्याचा मसाला बनवून घेऊया। आणि रंगासाठी आणि तिखटपणासाठी आपण इथे काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे। तुम्ही 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा रेग्युलर तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल, पण आपण ह्यामध्ये मिरची सुद्धा वापरणार आहोत, त्यामुळे एवढ्या तिखटाची गरज नाहीये। त्यामुळे मी फक्त काश्मीरी लाल तिखटाचाच वापर केलेला आहे। मसाला बनवायचा आहे लोणच्याचा, तर कढई छान तापवून घेतली, त्यामध्ये आपण 2 चमचे धणे घालणार आहोत आणि धणे चांगले परतून घ्यायचे। धण्याचा छान सुगंध आला पाहिजे इतके छान आपण इथे परतून घ्यायचे। जर तुम्हाला घरी लोणच्याचा मसाला बनवायचा नसेल तर तुम्ही जो आपण बाजारामधनं पॅकेट विकत आणतो तो मसाला वापरला तरी सुद्धा चालेल, अगदी तीच टेस्ट आणि तो तसाच लागणार आहे। पण त्यामध्ये आपण काळं मीठ घालायचे थोडंसं, म्हणजे कारण आपण जो लोणच्याचा मसाला बाहेरून आणतो त्यामध्ये काळं मीठ नसतं, तर आपण इथे काळं मीठ वापरलेलं आहे चवीसाठी, खूप सुंदर लागतं। तर छान असा आपल्या ज्या धण्याचा छान सुगंध आला पाहिजे। धण्याचा सुगंध यायला सुरुवात झाली आहे। आता ह्यामध्ये आपण जिरं आणि बडीशेप घालायची आहे। जिरं, बडीशेप, मेथ्या, तर इथे आपण मेथी दाणा घालूया आधी। तर एक छोटा चमचा मेथी दाणा घेतलेला आहे, खूप जास्त कडू व्हायला नको। नंतर बडीशेप घेतलेली आहे 2 चमचे, ही पण भाजून घ्यायचंय। नंतर जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, नंतर आपण इथे थोडा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे, तर इथे मिरे घेतलेले एक 7 ते 8, लवंगा घेतल्या 7 ते 8 आणि थोडासा दालचिनीचा तुकडे घ्यायचे असे। दालचिनी कमी वापरायची, खूप जास्त वापरायची नाही, पण नक्की वापरा, गरम मसाला खूप सुंदर टेस्ट येते। आणि जर तुम्ही राईचं तेल खात असाल तर ह्यामध्ये राईचं तेल घाला, कारण राईच्या तेलाने खूप सुंदर लागतात, म्हणजे जी टेस्ट आहे ती वेगळी लागते। पण आता आपण शक्यतो राईचं तेल खात नाही, पण जे ऑथेंटिक जी रेसिपी आहे त्यामध्ये राईचं तेल घातलं जातं लोणच्यामध्ये।
आणि जर राईचं तेल घालायचं असेल तर अगदी कडकडीत गरम करायचे, खूप अगदी धूर येईपर्यंत राईचं तेल गरम करायचं आणि मग तेच वापरायचं. कारण राईच्या तेलाला थोडासा वास असतो. जर आपण ते तापवलं नाही, कच्चच घातलं तर पूर्ण लोणच्याची चव बिघडते. त्यामुळे राईचं तेल अगदी मस्त कडक गरम करायचं. आता आपल्या हे भाजून झाले. आता आपण हे काढून थंड करून घेऊया. माझा इथे ओवा राहायला घालायचा, तर ओवा पण मी भाजून घेते. ओवा अशासाठी घालायचा का आपली जे पचतं सगळं अन्न, त्यामुळे इथे आपण ओव्याचा सुद्धा वापर करतोय. तर झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता आपण हे सगळं थंड करून घेऊया. आपण जे मसाला भाजून घेतलेला तो मसाला मिक्सरच्या भांड्यात घेऊया. थंड झालाय. नंतर जे काळं मीठ घेतलंय 1 चमचा, ते काळं मीठ सुद्धा ह्यातच घालायचंय आणि 2 चमचे आपलं काश्मीरी लाल तिखट. आणि हा मसाला आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा आहे. पण इथं हळद राहिली तर 1 चमचा हळद. आणि तयार आहे आपला लोणच्याचा मसाला. आता मी हे बारीक करून घेते. अगदी खूप बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं. हा मसाला तयार आहे, लोणच्याचा मसाला. यामध्ये मी हिंग घालते. बघा, आणि हा मसाला आपण असा जाडसर बारीक केलेला आहे, अगदी पावडर नाही केलेली. हे बघा, मस्त. तेल तापतंय तोपर्यंत आपण सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया. तर गाजर घेतलंय, मुळा, नंतर आपली हिरवी मिरची जी आहे ती, आणि आलं, हे सगळं आपण एकत्र करून घेतलेलं आहे. आणि नंतर आपण ह्यावर आपली जी मसाला आहे त्याची फोडणी घालायची. मस्त धुवाधार असं गरम झालेलं आहे. आणि आता हे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये मसाला घालायचा आहे. आणि जे लसूण आहे ठेचून ठेवलेला आहे आपण थोडासा, तो घालायचा आहे. आता मी गॅस बंद करते आणि चांगलं थंड करून घेते तेल. पण थोडंसं हे थंड झालंय तेल आणि त्यामध्ये लसूण घालून घेते मी, म्हणजे लसूण परतला जाईल. आणि मग नंतर थंड झाल्यानंतर मग मोहरीची डाळ घालणार आहे. आता हे थोडंसं आई थंड झालंय. आता आपण यामध्ये मोहरीची डाळ घालून घेऊ. आणि आपला जो मसाला आहे आपण लोणच्याचा बनवलेला, तो मसाला सुद्धा आता घालून घेऊया. थोडंसं मीठ घालते. लोणचं टिकलं पाहिजे म्हणून मीठ घालायचंय. आणि आता हे तेल आपण लोणच्यावर घालून घ्यायचंय. या भाज्यांवर आपण लिंबाचा रस घालून घेऊया. लिंबाच्या रसाने काय होतं, आपले जे लोणचं आहे ते चांगलं टिकतं. त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. भाज्यांचा रंग बघा किती सुंदर दिसतोय. आणि आता आपण जे तेल आहे ते तेल घालायचंय. तेल आपण थोडंसं गरमच ठेवलेलं आहे, अगदी गार केलेलं नाहीये. पण लोणचं जेव्हा आपण बरणीत घालणार आहोत
ते अगदी पूर्ण थंड केल्यानंतर आपण हे बरणीत बनवायचे. बघा किती सुंदर दिसतंय आपलं लोणचं. आणि हे तुम्ही फ्रीज मध्ये स्टोर करून 1-8 दिवस खाऊ शकता. कसा हा सीझन आहे भाज्यांचा, तर या सीझन मध्येच आपल्याला हे लोणचं करून खाता येतं, कारण हे लोणचं वर्षभर टिकत नाही. त्यामुळे हेच दिवस आहेत त्यामध्ये आपण हे लोणचं बनवून खाऊ शकतो. बघा किती मस्त चटपटीत दिसतंय लोणचं. मस्त झालंय ना लोणचं आपलं. बघा किती मस्त झालंय. भारी दिसतंय अगदी. आता हे मी बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे. ही बरणी व्यवस्थित कोरडी करून घेतली आहे, धुवून वगैरे स्वच्छ. आणि आता आपण यामध्ये हे लोणचं भरून घेऊया. किती टेम्पटिंग दिसतंय ना, मस्त. लसूण आणि आलं घातल्यामुळे याला छान अशी टेस्ट येते. तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून पहा. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? अगदी भन्नाट आहे की नाही? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की जाता जाता माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.